मित्रांनो नमस्कार. तुमच्यासाठी आज मी एक उत्कृष्ट व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आजच्या विषयाचं नाव आहे ईडी झालाय तर स्वतःला दोष देऊ नका. मित्रांनो, इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे काय? लिंगातली ताठरता निघून जाणे. लिंगातली ताठरता निघून गेल्यानंतर अनेक लोक खूप स्ट्रेस घेतात, फ्रस्ट्रेशनमध्ये जातात. फ्रस्ट्रेशनमध्ये गेल्यामुळे अनेक मेंटल प्रॉब्लेम होतात. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा ना, तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा ही जी समस्या आहे त्याचा त्रास होतोय, मग याचा अर्थ असा आहे का की तुम्ही स्वतःला दोष दिला पाहिजे? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला दोष देऊ नका. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेवढं आपल्या हातामध्ये आहे तेवढंच माणसाने करावं व जे आपल्या हातामध्ये नाही त्याबद्दल म्हणजे आजाराबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपल्याला जी समस्या झालेली आहे त्याविषयी डॉक्टरांची चर्चा करावी व त्यावर उपचार घ्यावा. मित्रांनो, आपण मानव आहोत, त्याच्यामुळे मानवाच्या हातामध्ये बऱ्याच गोष्टी नसतात, पण बऱ्याच गोष्टी हे माणसाच्या हातामध्ये असतात. जर एखादी समस्या झाली तर त्यातून आपल्याला जरूर बाहेर पडता येतं. तर आपल्याला मला हे सांगायचं आहे की तुम्हाला जर एखादा आजार झाला तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मंडळीशी चर्चा केली पाहिजे की मला नेमकं असं का होऊ राहिले हे मला समजा नाही. मित्रांनो, अनेकांच्या बायका ज्यावेळेस शरीर संबंध आपला मेल पार्टनर करत नाहीत त्यावेळेस अक्षरशः त्याला ह्या समस्यातून बरं करण्याऐवजी त्याला या समस्यासाठी साथ देण्याऐवजी निघून जातात. अनेकांच्या बायका ह्या इतर ठिकाणी जाऊन परपुरुषाबरोबर रिलेशनशिपमध्ये येतात, त्यांच्याशी शरीर संबंध करतात. तर ज्या स्त्रियांच्या नवऱ्यांना असा त्रास आहे त्या बायकांना एक विनंती आहे की तुम्ही असं न करता तुम्ही तुमच्या नवऱ्याला साथ दिली पाहिजे, कारण की तो अगोदरच खूप स्ट्रेसमध्ये आहे, फ्रस्ट्रेशनमध्ये आहे, त्याला अगोदरच अँझायटी त्रास व्हायला लागलेला आहे आणि तो खूप टेन्शनग्रस्त आहे. अशा वेळी तुमचं काम आहे बायको नात्याने की आपण आपल्या नवऱ्याला साथ दिली पाहिजे. मित्रांनो, अनेक लोकला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो. मित्रांनो, मला हे सांगा की जगामध्ये फक्त तुम्हीच व्यक्ती आहात का की तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा म्हणजे ईडीचा त्रास व्हायला लागलेला आहे? तुमच्या लिंगातली ताकद निघून गेलेली आहे का? तुम्ही एकटेच आहात का? किंवा मला हे सांगायचं आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की फक्त हा त्रास मलाच आहे तर तुमचा हा गैरसमज आहे. 10 पुरुषांमागे 6 पुरुषांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास आहे, शीघ्रपतनाचा त्रास आहे, कोणती ना कोणती लैंगिक समस्या आहे. अनेकांना काउंट कमी आहे, अनेकांची मोर्टॅलिटी कमी आहे, अनेकांना मूलबाळ होत नाही, अनेक लोक अनेक ठिकाणी उपचार घेतात तरी त्याचा काय फायदा होत नाही. तर जगामध्ये काय तुम्ही एकटेच नाही आहेत की मला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास झाला आहे म्हणून मी स्वतःला दोष दिला पाहिजे. तर मित्रांनो, इरेक्टाईल डिस्फंक्शन हे 100% क्युअर होणारी समस्या आहे. त्यामुळं डोक्यातून ही गोष्ट काढून टाका की मला हा आजार झालेला आहे, मी अनेक डॉक्टरकडे उपचार घेतला तर मला बरं वाटत नाही. तर तुम्हाला बरं न वाटणं पाठीमागचं तुम्ही चुकीच्या डॉक्टरकडे उपचार घेतलेला आहे. कारण की ज्यावेळेस ज्या डॉक्टरकडे गेले ते तुम्ही त्यावेळेस त्यांनी काय केलं, केमिकल गोळ्या दिल्या, लिंग उठेल अशा गोळ्या दिल्या, पण अशा गोळ्यांनी कोणी बरं होत नाही आणि तुम्ही गोळ्या किती दिवस खाणार मित्रांनो? त्यामुळं जी समस्या का झालेली आहे याचा शोध लावून उपचार घेणं खूप गरजेचं आहे. पण हे झालं उपचारांती. पण अनेक लोक स्वतःला दोष देतात. आत्तापर्यंत असं म्हणतात की माझं आयुष्य खूप चांगलं होतं, पण नेमकं अशी काही समस्या झाली की माझं आता लिंग उठेनासं झालेलं आहे. तर मित्रांनो, स्वतःला दोष देऊ नका. आणि स्वतःला दोष देऊन काय फायदा होणार आहे का? बिलकुल नाही. मानसिक ताण घेऊन फायदा होणार आहे का? बिलकुल नाही. टेन्शनमध्ये जाऊन, स्ट्रेसमध्ये जाऊन, फ्रस्ट्रेशनमध्ये जाऊन काय फायदा होणार आहे का? तर बिलकुल नाही. उलट यामुळे तुमची समस्या आणखी गंभीर होणार आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की मला ह्या समस्येतून दूर व्हायचं आहे तर तुम्ही तपासणी करून घेणं गरजेचं आहे. ही समस्या काय झाली हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यानंतर इमानदार डॉक्टरकडे उपचार घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, मी आज 30 वर्षापासून डॉक्टरकी करत आहे. लाखो लोकांना मी आतापर्यंत बरं केलं आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टी समजून सांगत असतो. हे तुम्हाला आजार का झाला आहे व तुम्ही का केलं पाहिजे याविषयी मी तुम्हाला समजून सांगत असतो. मित्रांनो, काहींना व्हिटॅमिन डेफिशियन्सी असते, काहींना हार्मोनल इम्बॅलन्स असतो, काहींना अनेक डिसीज झाले असतात त्यातून आलेली समस्या असते, काहींना मेंटल
डिसऑर्डरचे आजार असतात. तर तुम्हाला एकच सांगतो, घाबरण्यासारखं याच्यामध्ये काही नाही आहे. स्वतःला दोष देण्यासारखं याच्यामध्ये काही नाही. याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की आपण योग्य डॉक्टर उपचार घेऊन त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधलं पाहिजे. मित्रांनो, काळजी करू नका. मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव तालुक्याचा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. मित्रांनो, मी अति टॅलेंट व्यक्ती आहे. म्हणजेच मला हे म्हणायचं आहे की मी या आजारावर रामबाण उपचार करणारा डॉक्टर आहे. तुम्हाला जर ही समस्या असेल तर सरळ गाडी स्टार्ट करा, माझ्याकडे उपचार घ्या. माझे अनेक व्हिडिओ आहेत, अनेक लोकांनी माझ्या व्हिडिओवर मुलाखती दिल्या आहेत. त्यांचे लाईव्ह व्हिडिओ पहा आणि स्वतःला दोष न देता फक्त उपचार घेऊन कायमस्वरूपी बरे होऊन जावा. मित्रांनो, माझ्या गावाचं नाव आहे मिरजगाव. माझी कुठेही शाखा नाही. अनेक लोक माझ्या नावाचा वापर करून अनेक लोक हे इतरांना सांगतात की आमचे ते डॉक्टर नातेवाईक आहे. माझा कोणी नातेवाईक कुठेही या व्यवसायामध्ये नाही आहे. माझं इथे कुणीही नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर माईक उपचार घ्यायचा असेल, खात्रीशीर उपचार घ्यायचा असेल तर 98 90 84 36 65 या फोन नंबरवर फोन करा. माझे जे असिस्टंट आहेत हे तुमच्याशी बोलतील. त्यांच्याशी तुम्ही सविस्तर बोला. तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला हे सांगा. ते ज्या दिवशी तुम्हाला तारीख देतील त्यावेळेस त्या तारखेला तुम्ही या, व्यवस्थित तपासणी करून घ्या आणि उपचार घ्या. मित्रांनो, मिरजगाव हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येतं. म्हणजेच अहमदनगर पहिलं नाव होतं त्या जिल्ह्यामध्ये येतं. माझ्या गावाचा जो तालुका आहे त्या तालुक्याला कर्जत म्हणतात. अनेक लोक हे मिरज सांगलीकडे जातात. त्यांना वाटतं मी तिथे आहे. तर मित्रांनो, ते मिरज सांगली आहे आणि हे माझं गावचं नाव मिरज गाव आहे. तेथील जिल्हा जो आहे तो वेगळा आहे आणि माझ्या गावाचा जो मिरज गाव आहे त्याचा जिल्हा हा अहिल्यानगर आहे. तर कन्फ्यूज होऊ नका. जेव्हा तुम्ही जिथून येता तिथे विचारा की आम्हाला मिरजगावला जायचं आहे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये. तुम्हाला कंडक्टर म्हणा किंवा तुम्हाला ज्या कोणाला तुम्ही विचारता ते तुम्हाला योग्य ती माहिती देईन. कन्फ्युजन स्वतःमध्ये करून घेऊ नका आणि स्वतःचा वाया वेळ घालून मिरज सांगली या भागामध्ये जाऊ नका. तुम्हाला यायचं माझ्याकडं तर आशिष हॉस्पिटल डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर हे विचारा. आमचे माझे ज्युनियर जे असिस्टंट्स आहेत त्यांना व्यवस्थित विचारा. त्यांच्यावर ॲड्रेस व्यवस्थित भागून घ्या. व्यवस्थित चर्चा करूनच माझ्याकडे उपचाराला या. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, जन्म घेणं हे तुमच्या हातामध्ये नव्हतं. तुम्ही कोणत्या घरात जन्माला येणार हे तुमच्या हातामध्ये नव्हतं. तुमचे आईवडील कोण असणार हे पण तुमच्या हातामध्ये नव्हतं. तुम्ही कोणत्या जातीमध्ये जन्माला येणार, धर्मामध्ये जन्माला येणार, तुम्ही कोणत्या देशामध्ये जन्माला येणार, कोणत्या एरियामध्ये जन्माला येणार हे तुमच्या हातामध्ये नव्हतं. तुम्ही ज्या ठिकाणी जन्माला येता, उदाहरणार्थ श्रीमंत बापाच्या घरी जन्माला आले तर तुमचं आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम हे येणार नाहीत आणि जरी प्रॉब्लेम आले तर ते पैशाने म्हणा, पॉवरने म्हणा हे सॉल्व करता येतील. पण जर तुम्ही गरीब घरामध्ये कुटुंबात जन्माला आले तर बरेच प्रॉब्लेम तुम्हाला येणार. पण तुम्ही गरीब घराच्या जन्माला आल्यानंतर तुम्ही जर सर्वांशीच बरोबरी करीत बसले तर ते तुमच्यासाठी चुकीचं आहे. उदाहरणार्थ, जे लोक श्रीमंत झालेले आहेत, जगाची जी सर्व संपत्ती आहे फक्त 1% लोकांकडे आहे आणि त्यांनी ही संपत्ती खूप चांगल्या मार्गाने मिळवलेली आहे असं मित्रांनो काही नाही. अनेक लोक लांडी लबाडी करतात, पैसे कमवतात. अनेक लोक इतरांच्या जमिनी हडपतात, त्यातून पैसे कमवतात. अनेक लोक स्वस्तात जमिनी घेतात, त्याच्यामधून लाखो रुपये कमवतात. अनेक लोक टेबलाच्या खालून पैसे घेतात, त्यातून पैसे कमवतात, म्हणजे वर कमाई करतात. त्यामुळं अनेक लोकांकडे संपत्ती आलेली असते. ते लोक असं दाखवतात की आम्ही खूप उत्कृष्ट लाईफस्टाईल जगतो. तर मित्रांनो, त्यांची बरोबरी करण्यात काही अर्थ नसतो. समजा तुम्हाला 25,000 रुपये पगार आहे आणि तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहताय, तर तुम्हाला जर 25,000 पगार आहे तर तुम्ही घर खरेदी करणं हे तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. कारण की तुम्ही कुटुंब चालवणार की तुम्ही एखादं घर घेऊन त्याचा आयुष्यभर EMI फेडत बसणार. जर तुमच्यामध्ये कॅपॅसिटी असेल
बँकेचे हप्ता भरण्याची तर तुम्ही जरूर घ्या, पण जर कॅपॅसिटीच नसेल तर घर घेण्याच्या मागणीत पडण्यात कोणताही अर्थ नाही. मित्रांनो, श्रीमंताची बरोबरी करू नका. तुम्ही जसे आहात त्यातून कसे तुम्हाला 2 पैसे मिळतील याचा विचार करा. फक्त चांगल्या मार्गाने. एखाद्या मुलांनी समजा एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं, त्याच्या वडिलांनी 2 कोटी रुपये दिले, तर ते त्यासाठी शक्य आहे. पण तुमच्या मुलाला मार्क नाहीत आणि तुम्हाला जर त्याला MBBSला पाठवण्याची इच्छा आहे, तर तुम्ही त्याची बरोबरी करण्यामध्ये अर्थ नाही. अनेक लोक मित्रांनो अनेक गोष्टीची बरोबरी करतात आणि दुःखी राहतात. मित्रांनो, हे मी तुम्हाला थोडंसं सामाजिक गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे. तर आपला तो विषय महत्त्वाचा नाही. जर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनल सबस्क्राईब नसेल, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रजा घेतो. नमस्कार.